तर आता आपण ही शेगलाची फुलं जी आहेत ती आपण साफ करून घेऊ आणि पाला वेगळा करू आणि फुलं वेगळी करू. ओके. हे पहा, असे एक 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 ही जी या झाडाची दांडी आहे फुलांची ती मी अशी वेगळी पहिली करून घेते आणि मग ती आपण एकदम त्याचं फुलं काढू. पानं वेगळी करू आणि फुलं वेगळी करू. तर अशी आपण सगळी एकत्र काढून घेऊ. आता पाहाल की ही मी फुलं तोडून घेतली सेपरेटली. ही सगळी फुलं आहेत, कळ्या आणि फुलं सगळं आहेत आणि हा आहे त्याचा पाला. हा पूर्ण वेगळा करून घेतला मी, पूर्ण असा. अजून मी तोडला नाही मी त्याला अजून, पण असा वेगळा करून घेतला. आणि आता फुलं व्यवस्थित मी हे बघा अशी याची पानं असतात. हे बघा अशी याची पानं असतात. ह्याला हिंदीमध्ये सहजन म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये आपण शेगलाची भाजी म्हणतो कोकणामध्ये. तर खूप छानच लागते ही. अर्थात ज्याला आवडते त्याला आवडते. आणि ही फुलं वेगळी करून घेतलीत. आता हे फुलं मी स्वच्छ करून घेते व्यवस्थित, सगळ्या कळ्या आणि फुलं सगळं. काहींचं म्हणणं असतं की बारीक कळ्या वगैरे टाकल्या तर भाजी कडू होते, पण ही भाजी मी 2दा केली होती आत्ता इतक्यातच. तर मी सगळ्या कळ्या, कारण आपण तोडून आणतो त्या कळ्या, मग आपण त्या फेकणार कशा ना, तर म्हणून मग मी त्या सगळ्या कळ्या वापरल्या होत्या, छोट्या छोट्या ज्या काही होत्या त्या. आणि पाहिलं तर भाजी कडू नव्हती झाली. काहींचं म्हणणं असतं भाजी कडू होते, पण भाजी बिलकुल कडू होत नाही. आणि आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगते की या फुलांना एक असा मंद वास येतो, छान असा सुगंध येतो या फुलांना असा. असं जर आपण ठेवलं थोडा वेळ आणि जर आपण इथे आजूबाजूला असं, तर आपल्याला एक छान सुगंध आपल्याला दरवळताना म्हणजे जाणवतं की खूप सुंदर असा ह्याला एक छान सुगंध आहे. तर आता मी ही जरा सेपरेट करून घेते सगळी. ही पहा अशी ही फुलं तोडून घ्यायची कळ्यांसहित. आणि त्याचे देठ आले समजा त्याच्यामध्ये, तर ते नंतर काढता येतात. छोटे छोटे असतात ते, तर तेही काढता येतात. आधी पूर्ण असं जर तोडून घेतलं, पूर्ण असं तोडून घेतलं तर मग ते हळूहळू काढता येतात. ही पहा ही काठी, ह्याची फुलं तोडली मी. ही एक कळी राहिली. तर अशी ही फुलं आता निवडून झाली. आता भाजी पण आहे तिथे निवडायची. भाजी मी
पण निवडणार आहे आणि फुलं निवडून झाली. आता भाजी निवडून घेते आणि मग पुढचा प्रोसेस. तर अशी आता ही भाजी आपण निवडतो. तर ही भाजी आपण अशी काढायची, अशी, कारण एक एक पान नाही आपण काढू शकत आणि नंतर मग त्याच्यामध्ये ज्या काठ्या राहतात त्यानंतर हळूहळू काढून घ्यायच्या. जसे ह्या काठ्या आहेत तर मग ह्या नंतर आपण काढून घेतो. तर आधी पहिली पूर्ण अशी ही भाजी काढून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर त्या आतल्या ज्या बारीक काठ्या असतात ह्या मी अशा ह्या काढते. आता जसं हे आहे तर ह्याला सरळ असं वरच्या साईडला केलं का ही सगळी पानं अशी निघून येतात आणि ह्या काठ्या राहतात अशा. तर त्यानंतर मग आपण काढू.